शिवलीलामृत ग्रंथ सारांश अध्याय 14 पार्वतीचा भिल्लीण वेश व श्रियाळ चांगुणेची सत्वपरीक्षा श्री गणेशाय नमः। सूतमुनी शिवलीला सांगतात, शिवपार्वती षडानंद गजानन यांच्या सोबत आनंदाने काल व्यतीत करत होते। तेकदा पार्वती शंकराचे मुखावलोकन करत असता तिला जटेमध्ये एका स्त्रीचे मुख दिसले। तेव्हा शंकरांनी तिला आपल्या जटेमध्ये गंगेला धारण केल्याचे सांगितले। एकदा सारीपाट खेळत असता पार्वती जिंकली। लज्जित होऊन शंकर तपश्चर्येला निघून गेला। पार्वतीला करमेना, तिने अनेक उपायांनी शंकराला शोधून काढले। तिने भिल्लिणीचे रूप घेऊन शिवाला मोहित केले व पुन्हा शिवपार्वतीचे मिलन झाले। श्रियाळ आणि चांगुणेची सत्वपरीक्षा सूत सांगतात, राजा श्रियाळ व त्याची पत्नी चांगुणा परम शिवभक्त होते। शिवशंभूंनी त्याची परीक्षा घेण्याहेतू त्याला त्याच्या मुलाचे मांस शिजविण्यासाठी सांगितले। श्रियाळाचा मुलगा चिलिया हा पण अत्यंत शिवभक्त होता। आनंदाने तो स्वतःचे मांस देण्यास तयार झाला। स्वपुत्राचा शिरच्छेद करून त्याचे मांस शिजवणे ही अत्यंत दुःखद गोष्ट श्रियाळ व चांगुणेने पार पाडली, तरी अतिथीरूपी शंभू जेवेना। त्याने चिलियास बोलवण्यास सांगितले। अत्यंत दुःखी होऊन चांगुणेने चिलियाला हाक मारली, त्याचबरोबर तो हस्त समोरा आला। दोघांनाही आश्चर्य वाटले। आपले अतिथी रूप टाकून शंभूंनी आपले खरे रूप दाखविले। त्यांच्या शिवभक्तीवर प्रसन्न होऊन शिवाने त्यांना शिवलोकी नेले। शिवलीलामृताचा हा 14वा अध्याय म्हणजे 14 विद्यांचे सार आहे। या ग्रंथाचे श्रवण पठण करता आयु, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होते। सर्व दुःखे नाश होऊन अंती शिवलोक प्राप्त होतो। शिवमंत्र, रुद्राक्षधारण, रुद्राध्याय, प्रदोष, शिवरात्री, भस्मधारण, शिवकीर्तनिया। सर्व मार्गाने नेहमी शिवभक्ती करावी। हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठण करेल त्यास शिवशंभो कृपादृष्टी करेल। इति शिवलीलामृत समाप्त। श्रीसांब शिवार्पणमस्तु। क्रमशः हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसात सहभागी व्हा। आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद। ओम नमः शिवाय। नमो भगवते रुद्राय। 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 नमो भगवते रुद्राय।